हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा हा ब्लाउज जो आहे त्याला अस्तर आणि कापड जे आहे ते मी इथे जॉईंट करून घेतलेलं आहे आणि ते कसं जॉईंट करायचं त्याचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर टाकलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता। तर इथे बघा जे कटोरी ब्लाउज आहे हा, तर त्याचे संपूर्ण पार्ट आहे मी इथं रेडी करून घेतलेले आहे। तर बघा इथं जे पुढचे जे पार्ट असतात तर ते कसे शिवायचे आणि पुढचा पार्ट असतो आपला तो आणि फिटिंग कशी करायची ब्लाउजला ते पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये। तर कटोरी बघा इथं मी साइड पार्टपेक्षा अर्धा इंच जास्त घेतलेली आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने एक्स्ट्राची कटोरी घ्यायची, त्याच्यानंतरच इथं ती शिवायची आहे। म्हणजे काय होईल, जोडताना तिचा पफ आहे तो एकदम व्यवस्थित येतो आणि ती कटोरी आहे ती झपटी बसत नाही। आता खालच्या साईडला बघा इथं 1.5 इंचावरती आडवा टक्स घेतला आणि जिथं 1.5 इंचाचा पॉईंट घेतला आपण तिथून वरती 2.5 इंच घ्यायचं आहे। तर या पद्धतीने बघा कटोरीला इथं मी टक्स मारून घेतला आणि असं जर या पद्धतीने केलं तर घातल्यावरती टक्स आहे तो व्यवस्थित दिसतो। तर बघा दुसऱ्या साईडची सुद्धा आपण इथं कटोरी आहे तिला या पद्धतीने टक्स टाकून घेणार आहोत। तर 1.5 इंच आणि 2.5 इंच घ्यायचं आहे। तर हे बघा दोघं कटोरीना मी इथे टक्स टाकून घेतले। आता जोडायचं कसं बघा, तर आपला बघा उजवा हात आहे त्याला बघा साईड पार्ट आहे त्याला मी सरळ बाजूने खालच्या साईडला ठेवलं आणि त्याच्यावरती कटोरी आहे ती उलट्या साईडने ठेवलेली आहे। आता कटोरी आहे ती खालून शिवायला सुरुवात केलेली आहे बघा इथं। तर अर्धा इंचावरती मी इथं मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतली। आता सुरुवातीला तिथं डबल टिप टाकायची आणि शेवटी सुद्धा इथं शिलाई लॉक करायची आहे आपल्याला। म्हणजे काय होईल, धागे वगैरे त्याचे निघणार नाही आणि शिलाई उसवणार नाही त्याची, यासाठी। आता क्रॉसपट्टी जोडून घेऊया आपण। तर क्रॉसपट्टीसाठी बघा क्रॉसपट्टीला मी सरळ बाजूने ठेवलेले आहे आणि वरच्या साईडला जे आपण साईड पार्ट आणि कटोरी जोडलेली आहे तर ती ठेवलेली आहे या पद्धतीने बघा। आणि आता जो कटोरीचा टक्स घेतला होता तर त्याला या पद्धतीने बघा फोल्ड करून घ्यायचं त्रिकोणसारखं आणि अर्धा इंचावरती मार्जिन घेऊन इथं शिलाई मारायची आहे। तर बघू शकता इथं व्यवस्थित अर्धा इंच मार्जिन घेतलेली आहे। आता इथं बघा अर्धा इंच आपण जे ब्लाऊजच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवतो तर ते इथं मी वरती शोल्डर जॉईंट करताना अर्धा इंच घेणार आहे, तर ते बरोबर होणार तिथं। आणि क्रॉसपट्टी मी अर्धा इंचावरती जॉईंट केलेली आहे। आता दुसऱ्या साईडची कटोरी बघा गळ्यापासून सुरुवात करायची शिवायला। तर ओढायचं नाही, जसं आहे तसं फिरवायचं आहे आपल्याला आणि फक्त शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचावरती। आता डबल टिप टाकून शिलाई लॉक करायची। सुरुवातीला सुद्धा तसंच करायचं आहे आणि डबल टिप लगेच टाकायची आहे आपल्याला। तर पहा इथं मी शिलाई मारून घेतली, त्याच्यानंतर क्रॉसपट्टी जॉईंट करून घेऊया आपण। तर बघा या बाजूकडे आपल्याला जे आपण पार्ट जोडलेले आहे तर ते सरळ बाजूने ठेवायचे आणि क्रॉसपट्टी उलट्या साईडने ठेवायची, म्हणजे उलटी ठेवायची तिच्यावरती आणि अर्ध्या इंचावरती मार्किंग इथं करून घ्यायचं वाटल्यास तुम्ही आणि त्याच्यानंतर टिप टाकायची आहे। डबल टिप लगेच टाकायची। पहिले टक्स जो आपण घेतलेला आहे तर तो व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायचं, त्याच्यानंतर डबल टिप टाकायची आहे। म्हणजे काय होईल, जर तो व्यवस्थित नसेल तर आपल्याला शिलाई काढता येईल। तर हा जो ब्लाऊज आहे तो कस्टमरचा आहे आणि एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसलेला आहे। आता हुक पट्टीसाठी बघा इथं मी 4 इंच सिंगल कापड घेतलेला होता, त्याला डबल फोल्ड केलं आणि या पद्धतीने बघा वरच्या साईडने पट्टी फोल्ड करून आतल्या साईडला घेतले। आता जो आपला उलटा हात आहे त्या साईडला बघा जी पट्टी आहे तिला उलट्या साईडने शिवायचं आहे आपल्याला, म्हणजे पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं। तर हे जे ब्लाऊज आहे त्याला बटन लावायचे होते, त्यासाठी या पद्धतीने बघा हुक लावायचे असतील तरी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने पट्टी जॉईंट करायची आहे। आता बघा पुढच्या साईडला फिरून घ्यायचं आणि या पद्धतीने व्यवस्थित असं फोल्ड करायची ती पट्टीला मोजून घ्यायचं 1 इंच आणि एकदम इथं कोपऱ्यावरती टिप टाकून घेते बघा मी व्यवस्थितपणे। आता एक्स्ट्राचं कापड इथं मी कट करून घेतला, त्याच्यानंतर बघा जी पट्टी आपण फोल्ड केलेली आहे तिच्या एकदम कोपऱ्यावरती टिप टाकायची आहे, म्हणजे तेवढीच आपली पट्टी आहे ती एकदम व्यवस्थित दिसेल, तेवढं फिनिशिंग वाढतं ब्लाऊजला त्यासाठी। तर बघा इथं व्यवस्थित अशी आपण इथं हुकपट्टी जोडून घेतलेली आहे। आता इथं बघा मी 1.5 इंचाची जी आपली हुकाची पट्टी असते ती घ्यायची आहे। पहिले आपण लूपपट्टी लावली, आता तिला बघा 1.5 इंचाची घेतली मी, कारण बटणं आहेत त्या ब्लाऊजला त्यासाठी। तर इथं बघा
सरळ बाजूकडून आपल्याला ठेवायचं आहे ते आणि 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर वरून तापटीप द्यायची आणि पट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते. आता एकदम कोपऱ्यावरती अशी इथं शिलाई मारायची आहे, म्हणजे तेवढंच फिनिशिंगमध्ये ब्लाऊज जेव्हा घालणार तेव्हा व्यवस्थित दिसतं ते, त्यासाठी. आता दोघं साईडचे बघा इथं आपण पट्ट्यात जे आहे त्या हुक आणि लूप्स पट्टी इथं जॉईंट करून घेतलेली आहे. आता दोघं पार्ट आहे ते एकमेकांवरती ठेवायची आहे व्यवस्थित. इथं बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचे आणि पुढचा गळा आहे तो आपल्याला व्यवस्थित इथं गोलाकारमध्ये द्यायचा आहे. बघू शकता इथे या पद्धतीने. तर इथे खडूने मार्किंग केलेली आहे तेवढंच इथं मी कटिंग करते. एक्स्ट्राचं कट न करता आपल्याला म्हणजे गळा आहे कटोरी आहे तेवढीच कट करायची आहे. वरती गळ्याकडे कट नाही करायचं आहे, कारण दोरी वगैरे काही लावायची नाही आहे ब्लाऊजला मला, त्यासाठी. आता इथे बघा या पद्धतीने जेवढी म्हणजे पुढेच्या साईडला गळा उतरत असेल तर तुम्ही ना फक्त पुढचा गळा गोल करण्यासाठी आपण जे कटोरीला आकार दिलेला आहे तोच फक्त कट करायचा आहे, वरती कुठेही कट न करायचं. आता इथं आपल्याला पायपिंग करायची आहे ब्लाऊजला पुढच्या गळ्याला. तर इथं बघा मी 1.5 इंचाची पट्टी घेतली. त्याच्यानंतर तिला एका साईडला फोल्ड करून घेतलेले बघू शकता इथं. आता फोल्ड केलेली बाजू या साईडला ठेवायची आणि इथं 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे आणि ओढायची नाही, जशी आहे तशी इथं शिलाई मारून घ्यायची आहे. 1/2 इंच कापड मी एक्स्ट्रा बाहेर सोडला. आता जेवढी तुम्हाला लहान मोठी पायपिंग हवी असेल तेवढी तुम्ही इथं पायपिंग करू शकता, कारण पाठीमागच्या गळ्याला सुद्धा मी पायपिंग केलेली आहे. त्यासाठी मी इथं सिंगल अशी इथं पायपिंग करते. नाही तर तुम्ही पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यावरती सुद्धा पायपिंग करू शकता ब्लाऊजला. तर इथे बघा पुढच्या गळ्याला सुद्धा इथं मी पायपिंग करून घेतली. आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण त्याच पद्धतीने करणार आहोत. तर इथं बघा पट्टी घेतलेली आहे 1.5 इंचची. एका साईडचे फोल्ड करायचं बघा. 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन मी इथं फोल्ड केलेलं होतं. आता पट्टी सरळ इथं कापून घेतली मी. तर हिला बघा जे आपण हुक पट्टी लावलेली आहे तिथून सुरुवात केली मी. आता एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं. आता पहिले जे आपण पट्टी जोडली होती तर ती चेक करायची आहे, कारण नंतर आपण जॉईन जर केलं तर खालीवर होतात ते, त्यासाठी. आता इथं पायपिंगची पट्टी काढून घेते मी. जेवढी लहान मोठी हवी असेल तेवढी काढायची आहे. तर खूप छान असं पायपिंग येते गोलाकारमध्ये. तर याआधीसुद्धा मी पायपिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता. तर बघा इथं पायपिंग या पद्धतीने लावून घेतली. पुढचे पार्ट आपल्या इथं दोघी रेडी झालेले आहे. आता ब्लाऊजला फिटिंग कशी करायची, तर इथं बघा पाठीमागचा जो पार्ट आहे त्याला सरळ बाजूने ठेवायचं आणि पुढचा जो पार्ट आहे त्याच्यावरती आपल्याला इथं उलट्या साईडने ठेवायचं आहे. आता फिटिंग करण्यासाठी शोल्डर जॉईंट करताना वरती मी इथं 1/2 इंचवरती मार्किंग करून घेतली बघा या पद्धतीने. त्याच्यावरती 2-3 टिपा एक्स्ट्राच्या टाकायच्या आहे आणि ज्या साईडला गळा आहे त्या साईडला शिलाई लॉक करायची, म्हणजे काय होईल, गळा आपला व्यवस्थित तिथं राहणार आहे, म्हणजे शिलाई वगैरे उसवणार नाही. आता इथं बघा एका साईडला जो पुढचा पार्ट आहे तो थोडासा जास्त वाटत होता, त्यासाठी मी क्रॉस पट्टीला शिलाई मारली. एक्स्ट्राचं कट न करता तुम्ही या पद्धतीने सुद्धा कटिंग करू शकता. आता इथं बघा शोल्डर जॉईंट केले, तिथं सुद्धा आपण जे कापड आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडचे सुद्धा पार्ट आपण तसं रेडी करून घेऊया. तर गळ्याकडून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि बघा जेवढं आपण मार्जिन घेतलं होतं तेवढंच इथं शिलाई मारायची आहे. कुठेही एक्स्ट्राचं न घेता आपण इथं व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. तर पहा इथे गळ्याकडे मी 2-3 टिपा एक्स्ट्राच्या टाकून घेतल्या. आता दोघं पार्ट इथं व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. तर बघा इथं सुद्धा 2-3 लाईन एक्स्ट्रा होत्या, त्या मी इथं क्रॉसपट्टीमध्ये शिवून घेतलेलं आहे. आता इथं बघा धागे वगैरे दिसत आहेत ते कट करून घेतले. आता इथं बघा पाठीमागचा भाग वरच्या साईडने ठेवलेला आहे मी. आता बाही जोडायची आहे आपल्याला. तर बाही जोडताना बघा बाही व्यवस्थित चेक करायची पहिले. तर हा पार्ट जो आहे तर तो पाठीमागचा पार्ट आहे. तर बघा दोघं बाह्या अस्तर जोडून सुद्धा व्यवस्थित आहे त्या. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुमचं सुद्धा बाह्या व्यवस्थित येतील, मग दोघं साईडच्या वेगवेगळे होतील त्या. आता इथं बघा बाहीचे सेंटर काढले मी आणि जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे तर तिथं आपल्याला ते ठेवायचं आहे. त्याआधी बघा बाही आपल्याला किती पाहिजे, लांबी बाहीची लांबी किती पाहिजे ते चेक करायचे व्यवस्थित आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते दोघं पॉईंट एकमेकांवरती ठेवायचे
आणि अर्धा इंचाची मार्जिन घेऊन गोलाकारमध्ये जसं आहे तसं फिरवत आपल्याला शिलाई मारायची आहे. ओढायची नाही आहे, नाहीतर बाही जास्त खेचली जाईल. आता इथं बघा गोल गोल थोडंसं फिरवत असं आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणजे बाही आहे ती जोडून घ्यायची आहे. तर पहा इथं मी या पद्धतीने जोडून घेतलं. आता बघा संपूर्ण इथं बाहीला शिलाई मारायची आहे व्यवस्थित. आता या पद्धतीने बघा बाहीला एका साईडनं फिरून घेतलं आणि सरळ बाजूकडून आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे सर्वात पहिले. तर पहा इथं दोघं पार्ट व्यवस्थित जॉईंट करत आपल्याला इथं शिलाई मारायची आहे. आता एक्स्ट्राचं जे दिसतंय ते इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुमचीसुद्धा बाही जोडताना कमी पडत असेल तर मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, आणि नाही तर तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग पाहायचं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ पाठवून देईल. आता इथं बघा दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा व्यवस्थित चेक केली. जे एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्यायचं आहे. आता बाहीचं सेंटर काढायचं आणि शोल्डरच्या तिथं सेंटरमध्ये ठेवायचं आहे. आता बघू शकता इथं व्यवस्थितपणे मी इथं बाही जोडून घेतली. आता दुसऱ्या साईडने सुद्धा याच पद्धतीने फिरवत असं शिलाई मारून घ्यायची आहे. तर पहा इथं बाही आपली कुठेही कमी पडली नाही, व्यवस्थित आलेली आहे दोघं साईडचे बाहीसुद्धा. आता सरळ बाजूकडून शिलाई मारायची. तर पहा इथं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. इथं थोडंसं एक्स्ट्रा वाटत होतं म्हणून मी इथं बाही जिथं जॉईंट केली आपण तिथे शिलाई मारून घेतली. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित असं टीप टाकून घ्यायची आपल्याला. एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करायचं, धागे वगैरे व्यवस्थित, तेवढंच आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित दिसतो. आता ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे बघा. तर व्यवस्थित फिरून घेतलं. आता इथं आपल्याला टीप टाकायची आहे उलट्या साईडने एकदम कोपऱ्यावरती. तर पहा मी इथं 1/2 इंचापेक्षा कमी अंतर घेऊन इथं शिलाई मारून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याच पद्धतीने शिलाई मारणार आहोत. तर पाहू शकता इथं, म्हणजे आपली फिटिंगची टीप आहे ती व्यवस्थित येईल. आता इथं बघा दंडघेरचं माप घ्यायचं आहे. इथं 5.25 इंच दंड होतं आणि छातीची घडी बघा इथं छातीचा चौथा भाग इथं 8.5 इंच, कमर इथं मी घेतलं होतं 8 इंच. तर या पद्धतीने बघा व्यवस्थित ते तिघं पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आपल्याला. तर हवं तर तुम्ही बघा या पद्धतीने 1.25 इंच मोजून सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता, कारण आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं होतं या ब्लाऊजसाठी. तर दुसऱ्या साईडला सुद्धा 5.25 इंचवरती घेतलं. आता इथं बघा जी आपण लूपपट्टी जोडलेली होती ती एक्स्ट्राची होती ती सोडून मी इथं छातीचा चौथा भाग मोजलेला आहे आणि तिथून बघा या पद्धतीने शिलाई टाकून घेतली. तर पाहू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं फिटिंग करून घ्यायचं आहे. आता चेक करून, तर कमर इथं चेक करून घेते. जी पट्टी एक्स्ट्रा लावली आपण ती सोडून द्यायची आणि तिथून आपण इथं कमर मोजून घ्यायचं आहे. तर 29.5 आलेले आहे बघा. तर ब्लाऊजला फिटिंग व्यवस्थित आलेली आहे. आता एक्स्ट्राच्या 2-3 टिपा मी टाकून घेते इथं. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.